ग्राम विकास मंडळ भीमनगर तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांच्या विद्यमाने संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122व्या जयंती निमित्त प्रमुख अतिथी माननीय आमदार मकरंद आबा पाटील साहेब, माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण माननीय आयुष्यमान बाळासाहेब भिलारी दादा, सभापती सौ जयश्रीताई जंगम मॅडम, उपसभापती आयुष्यमान संजू बाबा गायकवाड साहेब, सन्माननीय उपस्थिती माननीय सचिन भाऊ भालेराव साहेब, बुद्धि ट्रस्ट ऑफ इंडिया चेयरमैन माननीय संजय भालेराव साहेब, प्रथम सरपंच भीमनगर माननीय KR कदम साहेब, बौद्ध विकास मंडळ मुंबई माननीय प्रकाश कांबळे साहेब, सेक्रेटरी बौद्ध विकास मंडळ मुंबई माननीय किसन कदम साहेब, भारतीय बौद्ध महासभा शाखा मुंबई नथुराम कांबळे साहेब, सेक्रेटरी भारतीय बौद्ध महासभा शाखा मुंबई उत्तम भालेराव साहेब, उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर अशोक भालेराव साहेब, ग्राम विस्तार अधिकारी कोरेगाव। संपूर्ण विश्वात आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची शिकवणूक देणारे संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धाराचा पहिला पाया रचणारे आणि स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते तथा कोटी कोटी दीनदलितांचा राज्य दैवत महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले बोलले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले या संतांच्या सतवचनाप्रमाणे गावोगावी खेडोपाडी हिंडून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे आणि बुवाबाजीवर कडाडून हल्ला चढविणारे महान संत शिरोमणी गाडगे बाबा मोगल साम्राज्याच्या विरोधात अर्थात अन्यायाच्या विरोधात हातात नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थाने बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे शिव छत्रपती शिवाजी महाराज, दलितोद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या दोह्यांच्या माध्यमातून आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे थोर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या महान क्रांतिकारी विचारांना मी सर्वप्रथम अभिवादन करते। हृदय क्रांती माता यशोधरा सावित्रीमाई फुले जिजाई भीमाई रमाई या महामातांना मी तीव्र अभिवादन करते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122व्या जयंती निमित्त इथे उपस्थित सर्व आंबेडकरवादी जनता, भीमसेना महिला मंडळ, धम्मोपासक उपासिका, लहान थोर बाल बालिका या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी मर्द मावळ्यांच्या बुलंद ताकदीवर महाराष्ट्रातील समाज मन कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान क्रांतिकारी विचारांना सलाम करू लागले। परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदोळ नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यात आम्हा बहुजन समाजाला अपयश आले, कारण छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यकारभारात तमाम बलुतेदारांना सन्मानाने वागणूक दिली, जात पाहून नव्हे तर गुण पाहून संधी दिली। प्रत्येक जाती धर्मातील निपुण चाणाक्ष धडाकेबाज अशा योद्ध्यांना योग्य वेळी योग्य अशी संधी देऊन बहुजन समाजाचा मसीहा असल्याचे दाखवून दिले आहे। लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तव्य तमाम बहुजन समाजासाठी एक प्रेरणा स्रोत होते, आशेचे किरण होते।
हाताच्या झबड्यात घालून हात मोजले त्याचे 32 तास. ती मर्द मराठ्यांची जात, ती मर्द मराठ्यांची जात. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा इथल्या एकाही ब्राह्मणाने त्यांना होकार दिला नाही. मग काशीहून गागा भटाला लाच देऊन राज्याभिषेक करून घ्यावे लागले. असे हे उच्चवर्णीय ब्राह्मण लोक तुम्हाला तुच्छ मानित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण काय म्हणू शकतो? एवढेच की जर हा देह झिजला नसता, हा देह सजला नसता, कोणत्या तरी पाटलाच्या वाड्यावर चाकरी करत करत झिजला असता. परंतु या महामानवाने उभे आयुष्य झिजवले आणि तुम्हा आम्हाला घडविले. म्हणून तर लुळ्यांना हात मिळाले, आंधळ्यांना डोळे लागले, बांगडे पडू लागले आणि माझ्यासारखे मुके घडाघडा बोलू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले पददलितांचे, दीनदलितांचे हितचिंतक होते. कष्टकऱ्यांचा, दीन दुबळ्यांचा त्यांनी संजीवनी, दुःखाची संजीवनी तर संपूर्ण विश्वाला बुद्धाच्या मार्गाने समता, ममता आणि बंधुता याची शिकवण देणारे ते डॉक्टर होते. दुःखाचे, आजाराचे अनेक डॉक्टर या देशात, या जगामध्ये आहेत. परंतु माणसांची मने घडविणारे, मनाची परिभाषा ओळखणारे आणि माणसाचे परिवर्तन करणारे एकमेव डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माती भारत देश घडवून गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराने या भारत भूमीवर एक नवीन रेशमी वस्त्राची शाल पांघरली गेली आणि याच मातीला एक सुखाचा, समृद्धीचा गंध निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हा खितपत पडलेला जातीवादाच्या छळाने हा बौद्ध समाज आता प्रकाशामध्ये आला आहे. तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच नाही तर कुणी डुंकूनही पाहिले नसते. मग प्रगतीची, विकासाची भाषा सोडून बोला. म्हणून हम भी तो इंसान है, ये एहसास दिलाया है. हम भी तो इंसान है, ये एहसास दिलाया है. और ये उजड़ा हुआ चमन मेरे भीम ने खिलाया है. ये उजड़ा हुआ चमन मेरे भीम ने खिलाया है. इसीलिए महान का तालाब कह रहा है प्रथमा कि मेरे भीम ने अच्छा को पानी पिलाया है. मेरे भीम ने अच्छा को पानी पिलाया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल हा दिन भारतातील कोट्यावधी उपेक्षितांचा स्वातंत्र्य दिन. ज्या दिवसाने एक नवा इतिहास घडविला, एक नवे विचार दिले, नवी शिकवण दिली, नवी प्रेरणा दिली आणि तुम्हा आम्हाला एक नवा जन्म दिला. भूतकाळात होऊन गेलेल्या राजा महाराजांना जे मिळाले नाही ते 14 एप्रिलने आम्हाला दिले. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आधार, आमची लाठी, आमची कुंडी आणि तुम्हा आमचा स्वाभिमान आहे. हे तुम्ही आम्ही किती जणांनी मान्य केले. म्हणून बाबात बाबा माझा भीम बाबा, बाबात बाबा माझा भीम बाबा, बाकीच्या बाबांना खोल खड्ड्यात दाबा, बाकीच्या बाबांना खोल खड्ड्यात दाबा. समाजात समता निर्माण करणे हे धर्मसंतांच्या निर्मात्याला देखील जमले नाही. देव म्हणून घेणाऱ्या 33 कोटी देवांनाही जमले नाही. हा, देवावरून आठवले. परंतु जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतात तेव्हा तेव्हा अवतार घेणाऱ्या त्या देवाने इथे धाव घेतली नाही. देव म्हण घेणाऱ्या देव असता तर त्याने आमचे तुमचे घराणे नक्कीच ऐकले असते. परंतु ते देव नसल्याचे निश्चित झाले आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी देखील कधी देवावर विश्वास ठेवला नाही. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश माझ्या भीमाने नाकारले. ब्रह्मा विष्णू महेश माझ्या भीमाने नाकारले. 33 कोटी देवांना भीमाने ठोकरले आणि 22 प्रतिज्ञा लिहून माझ्या भीमाने बुद्धाला स्वीकारले. माझ्या भीमाने बुद्धाला स्वीकारले. अस्पृश्य जाती जन्म घेणे हा काही बाबासाहेब आंबेडकरांचा गुन्हा नव्हता. तरीही इथल्या चांडाळ समाज व्यवस्थेने त्यांना जाणीवपूर्वक सामान्य व्यवहारापासून त्यांच्या आवडीनिवडी, कपडा लत्ता ते शिक्षणापर्यंत वंचित ठेवण्याचा खटाटोप चालविला. तरीही
1000 ग्रंथ उपलब्ध होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी नाही घर बांधले, ना माता रमाईंसाठी सोन्याचा हार घेतला, शेतीसारखी मालमत्ता खरेदी केली, ना बँकेमध्ये स्वतःच्या नावाचे खाते खोलले. बाबासाहेबांचा तो सर्वांचा कोणासाठी होता? तो तुम्हा आम्हासाठी होता. बाबासाहेब आंबेडकर नसते तर मनुस्मृती आमचे संविधान झाले असते. उच्चवर्णीयांच्या दारातील गाढव आमचे देव बनले असते. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या लोकशाहीच्या खांबाऐवजी गुलामगिरीच्या खांबावर मनुस्मृतीचे शिखर चढले असते. सूर्याच्या निखार प्रकाशाचा देखील लिलाव झाला असता. हे सांगण्यासाठी कुण्या काशीच्या भटाकडे जाण्याची गरज नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी नास्तिकी नाही, मी नास्तिकी नाही, मी वास्तविक आहे. एवढा आत्मविश्वास बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होता. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला माणसात आणण्यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, प्रवेशाचा लढा लढला. 1930 ते 1931 च्या पहिल्या गोलमेज परिषदेत ब्रिटिशच्या आपल्या मागण्यासाठी ब्रिटिश शासनाला धारेवर धरले. 1932 चा पुणे करार केला आणि राखीव मतदारसंघ बदलून घेतला. निराश्रितांना आश्रय म्हणून मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि आपल्या अस्पृश्य मुलांना हंसराज बनविले. 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसाच्या अथक त्यागानंतर, अथक प्रयत्नानंतर 395 कलमांचे लेखी स्वरूपातील संविधान भारत नावाच्या राष्ट्राला अर्पण केले. म्हणून यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है तो वेद पुराणों पर बमन चलता है. गुरु ग्रंथ साहिब पर सिख जहान चलता है तो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है. लेकिन मेरे भीम के संविधान पर किसी का हिंदुस्तान तो हमारा भारत देश चलता है, हमारा भारत देश चलता है. आणि अंतिम 14 ऑक्टोबर 1956 साली अशोक विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली. पवित्र धम्म स्वीकारून कोट्यावधींचा धम्म निर्माण केला. हे सर्व करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाकडूनही मानधन अथवा वेतनाची अपेक्षा केली नाही. म्हणून लाखो संकटे आली, माझा भीम कधी हटलाच नाही. अरे, लाखो संकटे आली, माझा भीम कधी हटलाच नाही. अरे, राहिला अर्ध पोटी उपाशी, माझा भीम कधी सुकलाच नाही. राहिला अर्ध पोटी उपाशी, माझा भीम कधी सुकलाच नाही. आणि या देशात किती विद्वान आले तरी माझा भीम कोणापुढे झुकलाच नाही, माझा भीम कोणापुढे झुकलाच नाही. झेंडा कुणाचाही असला तरी दांडा आंबेडकरी विचारांचाच असला पाहिजे. म्हणून मला संविधानाबद्दल 2 शब्द म्हणायचे वाटते. Because of what does the Republic Day is celebrated? Because of the Constitution. Because of whom? The Constitution, our motherland, got its Constitution because of Dr. Babasaheb Ambedkar. Therefore, every Indian citizen should pay homage to that great person, to Dr. Babasaheb Ambedkar. On Republic Day, we give honor to the Constitution. That honor we should give to the writer of the Constitution, who gave birth to the Constitution, to the architect of the Constitution, that is, to the Dr. Babasaheb Ambedkar. Every citizen of India, every political party and every politician should pay homage to that great person. While saying about Dr. Babasaheb Ambedkar, we should say that one and only man who wrote the Constitution of India is Dr. Babasaheb Ambedkar. That is Dr. Bhimrao Ramji Ambedkar, and that is Dr. B.R. Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढेच म्हणू शकतो की तो आला, त्याने पाहिले आणि तो जिंकला. संविधानाबद्दल मला 2 शब्द म्हणायचे वाटते. संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगातील बुद्धिवंतांपैकी एकमेव बुद्धिवंत होते. मग ज्या भारत देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म
देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय संविधानाद्वारे बहाल केले, त्याच भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दुसरे स्थान कसे देऊ शकतात याचे मला उत्तर हवे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी भारत बौद्धमय करेन. कितीतरी जण म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न नव्हते. ते स्वप्न सर्वसाधारण माणसे पाहतात. विद्वान माणसे स्वप्न पाहत नाही, ते स्वप्न साकार करतात. मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या रूपाने ते स्वप्न साकार केले? तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तिरंगी झेंड्यावरील, त्या राष्ट्रध्वजावरील त्या गांधीचा चरखा हळूच बाजूला काढला आणि त्या तिरंगी झेंड्यावर, त्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र अर्पण केले. तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय केला. माझ्या मायबापांनी मला घडविले, माझ्या मायबापांनी मला घडविले, परंतु या जिंदगीला, या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोन्या मोत्यांनी मिळविले, सोन्या मोत्यांनी मिळविले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. काय? शासनकर्ती जमात बनायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण रूपी वाघिणीचे दूध पाजले. म्हणून अंगात सुटबुट टाय, खिशात रुमाल आहे. अंगात सुटबुट टाय, खिशात रुमाल आहे. ही कुण्या साधू संतांची कमाल नाही, ही कुण्या साधू संतांची कमाल नाही, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाची कमाल आहे, शिक्षणाची कमाल आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष होते. महामानव किंवा युग पुरुष हे विद्यापीठेतून मिळवलेल्या पदव्या नाही, वारसा हक्काने किंवा वंश परंपरेने मिळालेला मान सन्मान नव्हे, तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अफाट त्याग करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर अफाट त्याग करून, आपल्या प्रामाणिकपणाचा, चारित्र्याचा, दूरदृष्टीचा सखोल अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात, या जगात एक ज्वालाच उदाहरण मांडलेले आहे. म्हणून कांच के टुकड़े कभी हीरा नहीं बन सकते, कांच के टुकड़े कभी हीरा नहीं बन सकते. अरे दोस्तों, इस दुनिया में कई नेता पैदा हो जाए, इस दुनिया में कई नेता पैदा हो जाए, लेकिन मेरे भीम जैसा नेता पैदा नहीं हो सकता, मेरे भीम जैसा पैदा नहीं हो सकता. मला आप तुम्हा सर्वांबद्दल, जय भीम वाल्याबद्दल खास म्हणावेसे वाटते. संगीतातील रागा, संगीतातील विषारी नागाला साप म्हणतात, विषारी सापाला नाग म्हणतात. संगीतातील लयाला राग म्हणतात, संगीतातील लयाला राग म्हणतात. आणि जय भीम म्हणून जन्माला येतो त्याला वाघ म्हणतात, जय भीम म्हणून जन्माला येतो त्याला वाघ म्हणतात. अरे जब हम जय भीम वाले चलते हैं, तब देखने वालों का दिल मचल जाता है. जब हम जय भीम वाले चलते हैं, तब देखने वालों का दिल मचल जाता है. तूफान भी आ जाए तो तूफान भी ठहर जाता है. और जब हम बदल जाते हैं तो इस देश का इतिहास ही बदल जाता है, इस देश का इतिहास ही बदल जाता है. तसेच प्रबुद्ध महिला मंडळ भीमनगर, या भीमनगरच्या सरपंच सौ लता अशोक भालेराव मॅडम, समस्त बौद्ध जन मंडळी, प्रमुख वक्ते, जयंती उत्सव कमिटी, दिवंगत जानू हरी भालेराव व सुंदरबाई जानू भालेराव यांच्या स्मरणार्थ नियोजित बुद्ध विहार बांधणीकरिता 15 गुंठे जमीन बिना मोबदला ग्रामपंचायतीस भूदान केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे. आणि इथे त्यांचे सुपुत्र आयुष्यमान भीमराव जानू भालेराव साहेब, आयुष्यमान अभिजात जानू भालेराव साहेब, आयुष्यमान राजेश जानू भालूराव साहेब, आयुष्यमान श्यामराव जानू भालेराव साहेब अशा महान दानशूर व्यक्तीचे सत्कार करणे हे आपले कर्तव्यच आहे. दिवंगत माता पित्यांना मला एवढेच म्हणावेसे वाटते की त्यांच्या आदरांजलीस मी फुले आणू की पाकळ्या, त्यांच्या आदरांजलीस मी फुले आणू की पाकळ्या, आणि जर त्याही कमी पडतील तर करू का माझ्या हृदयाच्या पाकळ्या, करू का माझ्या हृदयाच्या पाकळ्या. असे
दोन शब्द बोलून माझे वक्तृत्व संपवते. जय भीम, नमो बुद्धाय. संघताई यानंतर प्रकाश तांबे साहेब